आवाज येतो धाड. तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहे 4:11, 4:10 झालेत आणि आम्ही आता आलो आहोत पिथोरागडमध्ये. तर पिथोरागडमध्ये थोडंसं फोर्स मोटर्सचं एक कमर्शियल व्हेकल डिव्हिजन जे आहे तिकडे आपण ॲडब्लू भरला, एअर फिल्टर साफ केला आणि थोडंसं चेकअप असं काही केलं नाही, पण ठीक आहे. म्हणजे असं 2 कामं केली आणि नंतर आपण निघालो. तर आता आपण जेवणार आणि इकडचा आजचा हॉल्ट आहे लोहा घाट या ठिकाणी. तर सुरभीने ऑलरेडी हॉटेल बुक केलं आहे, तर तिथे जायला इकडनं अजून 1-2 तास लागतील. हा होता छोटासा अपडेट पिथोरागडवरून. तो आता आलेला तो मॅनेजर लेपला. नागपूर तो हुआ है पहाड़ी चढून 30-35 किलोमीटर चढण होता आज. इथून राईट आहे, नाही लेफ्ट आहे ना, राईट आहे, राईट आहे का, राईट आहे, इथून राईट आहे. मल्टीला पाकी बोयची छान बनवते ना. अरे वा, मुंबई सारखंच झालं आता. आणि ते काय थिएटर आहे ते इकडे बघ पुढे काय मिळते का, रेस्टॉरंट वगैरे काय. आणि थांबूया कुठे सर, एक चांगलं ऊन थांबा पाहिजे. मी गाडी मागं पुढे करतो, बघायला पाहिजे ना, असायला पाहिजे. हां नाही, फक्त लक्ष असू दे थोडं. तेच आहे हॉटेल बिटेल मिळणं जरा मुश्किल आहे. झालं बंद आता इथे करू. बघा किती दिल्ली बापरे 500 किलोमीटर दिल्ली. बरेली 270, आज 60 किलोमीटर जाणार. त्याच्यावर लोकेशन फॉरवर्ड करू शकते ना असं. हा करा ना, ज्याचा नंबर हा मला करा सर, ग्रुपवरतीच कर ना, ग्रुपवरती टाकून द्या. आता अरे चालू होणार ना. मस्त मोठी सिटी आहे ना, छान एक दिसते. युट्यूबर आहे ना, तिच्यामुळे मला पिथोरगड माहित झालं. आणि नंतर आता तुम्ही जेवढं जेवण ऐकलं एकदम छान सिटी बघा की, सुटसुटीत मस्त घर आहे. बंद करू. ते सगळं या जीप्स आहे वाटतं. ओपन भारतचा पेट्रोल पंप दिसला हो आता इथं. आपलं किती येतं तिथे? अजून एक कात्ताशी इकडे संपली. आपण लोहगडला भरूया ना, राईटला गेलो. हॉटेल आहे का बघा, राईट साईडला हॉटेल आहे जगत आनंद. बघायचं का, थांबता लेपला ब्लॉक बंद आहे. बंद आहे. बंद आहे.
6 वाजता पोहोचणार 6 o'clock. 6 पण नाही, ती 6:30 बोलते. हो का? तुला ते 10 मिनिटं लगेच. इकडे बघा आता इकडे खूप रस्त्याला लाव. हां बघा तिथं. हॉटेल रावत पॅलेस कुठे राहायचं नसेल ना? त्याच्यानं तुम्ही पण उत्तराखंडला पहिल्यांदा झालं ना? हो फर्स्ट टाइम आलो मी हलदानीला आलतो खाली सरळ. हे बघ इकडे आहे. हो, अशी तू आता जायचंच होती की तो माझा होता. तू इथं कोण जाईल म्हणून तुला तेव्हा भेटला तेव्हा तुझ्या ताब्यात घ्यायचं होतं. ही गाडी नाही जाणार ना गजानन आधी कॅलेसला? त्याला सांगितलं मी आता बघन त्याचं तो काय जो असतं ती का नाही आणणार? ती चप्पट आहे का खाली ती त्याला किती? मी सांगितलं शेअरिंगने जा म्हटलं 10,000 रुपये घेतात रिटर्नचे ते तुला योग्य राहील. काका हे जरा हे भेट पाठी द्यावं नाही का? ड्रायव्हर घेण्या एका दिवसाला 2,500 रुपये इथून त्याला अजून माहित नाही त्याला ड्रायव्हर झाला कारण का शेअरिंगची गरजच नाही, जरा वेगळी गाडीच करावी लागेल. फॅमिली आहे ती. दोघंच जण आहे म्हणतो तो. मगाशी तुला तिघं दोघं गेले आतमध्ये. हं? बायको एक बाई होती कोणतरी सोबत. तिचं असं गर्दीच्या ठिकाणी घर तिचं घर मला वाटतं एक तर गाव सुरू व्हायच्या आधी आहे बाहेर, कारण असं मस्त शांत असतं असं मार्केटमध्ये वगैरे घर नाही आहे. मस्त गाडी उतरते आतमध्ये. जिमनी का कुठली तिची आहे जनवऱ्याची. हल्द्वारी बाई अजून एवढं लांब आहे ना हल्द्वारी. दोन्ही किती दाखवत 217, बापरे अल्मोडा 116, नैनिताल 177. टनाटन टनाटन नाही त्या बोर्डवर. टनकपूर त्या बोर्डवर नाही आहे. टनकपूर नावं घ्यायला हा तोच बायपास इकडून तो वर एक रस्ता आहे कुठला तरी. मरेलीला हॉल्ट करणार आहे कुठं, म्हणजे साधारण तरी पण 200 किलोमीटर असतं. टणकपूर आता 102 किलोमीटर आहे. तुम्ही चालू करा. चालू लावा. हां तुमचा मॅप लावा. चालू आहे माझं रुद्रपूर ती काल आलेली त्याची माहिती पाठ होत हवे ऐकले.
तर नमस्कार मंडळी. आणि आता तुम्ही बघितलं तर आम्ही लोहा घाट म्हणून ती एक हिल स्टेशन आहे इकडे, तिकडे संध्याकाळी बरोबर 6:30ला पोचलो. म्हणजे 7:30ला जे आम्ही गुंजीवरनं निघालेलो ते 6:30 वाजेपर्यंत लोहाघाटला पोचलो. आमचा ओरिजिनल टार्गेट होता पिथोरागडला राहायचा, पण थोडंसं डिस्टन्स कापायला म्हणून आम्ही जरा ॲडिशनली डिसाईड केलं की थोडंसं अजून पुढे जाऊया. तर लोहाघाट हा एक बऱ्यापैकी ठीकठाक स्पॉट वाटला. आणि इकडे JB ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स म्हणून इकडे आहे, तर तिकडे आता आम्ही थांबलेलो आहे. तर आता नंतर थोड्या वेळाने सुरभी ॲज युजल आपली दिवसाची सांगता करेल. आणि आम्हाला 11 तास लागले 240 किलोमीटर क्रॉस करायला. तर चांगली जर्नी होती. तर नंतर थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर सुरभी सांगता करेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय हवं? नमस्कार, मी सौ सुरभी समीर भाटकर. आज आहे आमच्या पिकनिकचा दिवस 12वा आणि तारीख आहे दिनांक 27 मे 2026. तर आमचं असं होतं की निघायचं लवकर 7 वाजता वगैरे आधी कैलाससाठी गुंजीमधून, जे साधारण 35 किलोमीटर होतं. पण ते तिकडे सगळे जे टुरिस्ट आलेले होते, आम्हाला जे बायकर्स भेटले, रायडर्स आणि होमस्टेचे ओनर, ते म्हणाले की एवढ्या लवकर काही निघू नका, 6-7 वाजता वगैरे. तेवढ्या लवकर जाऊन तिथे खूपच थंडी असणार, तुम्हाला काहीच बघता येणार नाही, थंडीमुळे जास्त त्रास होईल, थोडंसं उशिरा निघा. म्हणून मग 8 वाजता निघायचं ठरवलेलं. पण खूप मोठे ग्रुप होते आणि आम्ही होतो, त्यामुळे जरा निघेपर्यंत 8:30 पावणे 9 झाले. म्हणजे मला वाटतं 8:50ला आम्ही गुंजीवरून निघालो आधी कैलाससाठी. ते साधारण आम्ही तिथे पोचलो 10:15पर्यंत पोचलो. रस्ता एकदम चांगला आहे, 35 किलोमीटर आहे काय वाटत नाही. सिंगल रोड आहे थोडासा, पण डांबरी रस्ता आहे आणि अगदी छान आहे शेवटपर्यंत. तो म्हणजे जे गाव आहे तिथे जॉलिंगकॉंग म्हणून जे गाव आहे आधी कैलासच्या इथे, त्या गावापर्यंत तो रस्ता जातो मस्तपैकी. मग माझं तर आधी ठरलेलं होतं की हो नाही मी पूर्ण तिथे ट्रेक करेन की नाही माहीत नव्हतं. साधारण खूप म्हणजे 3 किलोमीटर्सच्या पुढे ट्रेक आहे तो, मे बी 6 किलोमीटरसुद्धा आहे जाऊन येऊन. पण एवढं काही काउंटिंग किंवा कोणाला परफेक्ट माहीत नव्हतं आणि आम्हालाही नव्हतं माहीत. त्यामुळे मग तिथे गेलो, आधी गाडी वगैरे पार्क केली. गजानननी सांगितलं की ते नाही येणार आहेत तिकडे वरती आणि गाडगीला ट्रेक करायचा होता. मग गाडगी म्हणाली मी एकटी जाते ट्रेक करायला. मग गाडगी एकटी ट्रेकिंग स्टिक घेऊन एकटी गेली चालू करून. आणि मग तोपर्यंत मी आणि समीरने आम्ही घोडा बघितला. समीर बसले घोड्यावर, पण मला ती खूप भीती वाटत होती, घोड्यावर बसताच येत नव्हतं मला. खूप भीतीच वाटत होती एवढ्या हाईटनी पाय टाकून घोड्यावर बसायला, म्हणून मग मी नाही गेली. आणि मग मी पण नंतर जाऊन गजाननसोबत गाडीमध्ये बसले. मग समीर गेले नंतर थोड्या वेळाने. वरती त्यांना गार्गीसुद्धा भेटली. तिथे पार्वती मंदिर आहे, पार्वती सरोवर आहे, भीम की खेती आहे. ते सगळे ट्रेक त्यांनी केले. समीरनी घोड्यावरून केले आणि गार्गीनी सगळं ट्रेक चालत केला. दोघं तिथे भेटले. परत मग ते दोघं वेगवेगळे खाली आले, कारण घोड्यांवरून येतानाचा रस्ता थोडा वेगळा आहे त्यांच्यासाठी आणि नॉर्मल जे ट्रेक करत येतात त्यांच्यासाठी वेगळा आहे. मग साधारण खाली 1:15 ते आले. मग परत भेटले, आम्ही बसलो थोडा वेळ आणि मग नंतर आम्ही निघालो. वाटेमध्ये येताना नाभी गाव जे आहे, नाभी विलेज, त्याच्या आधी एक जी नदी म्हणजे वरचं जे पाणी येतं नदीमध्ये ते कन्व्हर्ट होऊन, तिथे अगदी रस्त्याच्या जवळच होतं, म्हणून आम्ही तिथून जाऊन फोटो वगैरे काढले. नंतर आम्ही साधारण 2:20च्या दरम्यान गुंजीला पोचलो. आणि मग त्यांना विचारलं असेल जेवण तर द्या, नाहीतर आम्ही मॅगी खाणार होतो. पण त्यांच्याकडे होतं जेवण अवेलेबल, म्हणजे तेवढं आम्ही पटकन डाळ रेडी आहे, भात करून देतो तुम्हाला, अशा पद्धतीने मग त्यांनी दिलं आम्हाला जेवण. मग जेवलो, थोडा संध्याकाळी आराम केला, मग गाडी आवराआवर करून ठेवली. आणि मग परत संध्याकाळ झाल्यावर खूप थंडी, खूप म्हणजे खूप थंडी. मी तर जी 6च्या आसपास बेडरूम म्हणजे त्या जे होमस्टेच्या रूममध्ये गेली, ती मी बाहेरच आली नाही, डायरेक्ट जेवायलाच बाहेर आली. होमस्टे तसं ठीक आहे, चांगलं आहे, पण एकदम बेसिक त्यांचं खडतर आयुष्य जर बघायचं असेल तर ते तिथे आहे. महागाई तर आहेच, कारण त्यांच्याकडे सगळं पोचायलाच धारचुलावरून 4-4.5 तास म्हणजे एक साईडनी लागतात. कोणतरी आणायला जाणार किंवा ते जर गाडीमध्ये सामान तिकडे सांगणार फोन करून तर ते येणार, त्यासाठी त्यांना येताना संध्याकाळ होणार. म्हणजे तुम्ही ज्या बेसिक गोष्टी आपण घेतो त्यांच्याकडून त्याचे रेट डबल आहे. जसे बिस्किट्स म्हणा, नमकीन म्हणा किंवा पाण्याची बाटली म्हणा. पण ते आपण सगळं तिथे ॲग्री करतो, कारण ते त्याला कळतं, आपल्याला दिसतं तिथे की इथे काहीच भेटत नाही आहे, सगळं महाग आहे. महाग आहे म्हणण्यापेक्षा आपलं तेवढ्याच गरजा ते लोक पूर्ण करू शकतात. आपलं लाईफस्टाईल त्या मानाने खूपच म्हणजे आता सध्या वेगळं आहे.
मी गार्गीला तेच म्हटलं, खरं लाईफ आता काय आहे ते ह्यांचं इथे आपल्याला कळतं आहे. आणि त्याच्यानंतर मग शेकोटी केली त्या लोकांनी, मी तर नाही गेले. हे सगळे समीर वगैरे त्या ग्रुपसोबत होते, त्यांनी फोटो वगैरे काढले नंतर त्यांच्यासोबत. आणि मग आम्ही रात्री बॅग पॅक करून झोपून गेलो. त्यामुळे अशा आमचा ट्रिपचा दिवस 12वा हा गेला. आणि आता उद्या आम्ही इथून निघू धारचुलासाठी. म्हणजे धारचुलावरून पुढे कुठे जाणार ते आम्ही सकाळी ठरवू. त्यामुळे एवढंच आहे सध्या. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आज ॲक्च्युली कालच्या आणि आजच्या दिवसाची सांगता आम्ही साधारण एकत्रच करतो आहे. काल करायला भेटली नव्हती, तर सगळ्यांना तुम्हाला असं वाटेल की अरे एकाच गेटअपमध्ये आहे, तर खरंच मी एकाच दिवशी दोन्ही सांगता करत आहे. आणि मग आज आहे आमच्या पिकनिकचा 13वा आणि दिनांक आहे 28 मे 2026. तर आज आम्ही सकाळी गुंजीवरून धारचुलापर्यंत तर फिक्स होतं, त्याच्यापुढे आम्ही कुठपर्यंत जाऊ हे आम्ही सकाळच्या टायमिंगवरती आमच्या ठरवणार होतो. तर साधारण सकाळी 5:45 आम्ही तिथे गुंजीला उठलो. -6 डिग्री वगैरे तिथे तेव्हा टेम्परेचर होते. कुडकुडत कशी तरी आम्ही सगळे आलो बाहेर. त्यांनी गरम पाण्याचा बंब त्या हरिओमनी लावलेला होता, हरिओम दादा जे आहेत तिकडे त्यांनी. तर त्याच्यानंतर तिथे सगळ्यांनी तोंड वगैरे धुतलं, ब्रश केलं. आम्ही निघणार होतो, पण त्यांचे ज्या मिसेस आहेत कविता दिदी, त्या काय म्हणाल्या की अरे थांबा, आता मी नाश्ता करतेच आहे, तर तुम्ही ब्रेकफास्ट करूनच जा. मग आम्ही पण विचार केला पुढे वाटेत परत अर्धा एक तास जाण्यापेक्षा मग इथेच करून जातो. आणि आमच्यासोबत एक दुसरा जो बायकर्सचा ग्रुप होता तोही निघणार होता. त्यामुळे सगळ्यांची एकच गडबड होती. आमचं निघायचं टार्गेट होतं 7 वाजता, पण ते काही आम्हाला पॉसिबल झालं नाही. आम्ही निघालो 7:30 वाजता. 7:30 वाजता निघालो. निघायच्या 5 मिनटं आधी ते हरिओम दादा जे आहेत ते म्हणाले की मी पण तुमच्यासोबत धारचुलाला येतोय. मग ते सुद्धा आमच्यासोबत धारचुलाला आले. आणि मग धारचुलाला येईपर्यंत साधारण आम्ही 7:30ला निघालो. 11:30ला आम्ही धारचुलाला आलो. 4 तासात त्यांनी तिकडची भरपूर माहिती दिली. म्हणजे ते गप्पा मारायला लागले किंवा काही सांगायला लागले का तेही अगदी मस्त ओघाओघात सगळं सांगून जात होते. रस्ता थोडासा खराब आहे, ऑफरोड तर आहेच. चिया लेक जो आहे, चिया लेक उतरताना काय वाटलं नाही, आम्ही फटाफट उतरलो. तिथे चिया लेकच्या आधीची एक चेकपोस्ट आहे, जिथे आम्ही एंट्री करताना आमचे इनर लाईन परमिट दाखवलेले, तिथे परत त्या आउटचे आम्हाला एंट्री करायची होती, ती केली आम्ही. त्याच्यानंतर चिया लेक उतरलो. त्याच्यानंतर मध्ये खूप ऑफरोड होता. ऑफरोड म्हणण्यापेक्षा रस्त्याचं काम ते चालू आहे सगळं, पण BROनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे रस्ते केलेले आहेत. तर अजून काही वर्षामध्ये प्रगती होईलच त्याची. मग आम्ही साधारण 11च्या आसपास तवागट सोडून पुढे जेव्हा धारचुलाला आलो 11:30च्या आसपास, तेव्हा आमच्या फोनला एअरटेलच्या सगळ्यांना रेंज आली. तर तेव्हा आम्ही 4 दिवस सॅटर्डेपासून म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आजचा गुरुवार एवढे दिवस आमच्या फोनला एअरटेलची अजिबात रेंज नव्हती. विदाऊट फोन आम्ही निवांत तिथे होतो. त्याच्यानंतर मी तिथून जे धारचुलाचे सौमी नाभियाल आहेत त्यांना फोन केला. ते मला तिथे भेटणार होते. ते धारचुलाच्या जंक्शनला आलेले आम्हाला भेटायला. त्यांना मी कॅब्स सांगितलेल्या नेपाळच्या, माझ्या एका भावाला हव्या होत्या म्हणून मी त्या सांगितलेल्या. आणि गार्गीला नेपाळी करन्सी हवी होती, जसं तिला म्हणजे सवय आहे किंवा छंद म्हणा की वेगवेगळ्या करन्सीज गोळा करायच्या. तर मग ते तिच्यासाठी 20ची आणि 50ची नोट नेपाळी करन्सीमध्ये घेऊन आलेले. मग त्यांना भेटलो. तिथे ते हरिओम दादा उतरले आणि मग त्यांच्यासोबत एक फोटो काढला. त्यांनी सांगितलं की आम्ही म्हटलं आम्ही वडापाव समोसा खूप मिस करतो इथे. तर त्यांनी सांगितलं की तिथे आर्मी कॅन्टीनला तुम्हाला समोसा भेटेल, पुढेच होतं. मग आम्ही पुढे जाऊन ते घेतलं. ते दोघं तिथून धारचुलाला निघून गेले. आम्ही मग पुढे गेलो, आर्मी कॅन्टीनमध्ये समोसा घेतला, एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि तिथून पुढे त्यांचं एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, जिथे आम्ही जाताना डिझेल भरलेलं. ते म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी डिझेल होतं, पण आम्ही तिथे पूर्ण डिझेल फुल केलेलं जाताना. आणि जे आम्ही कॅनमध्ये डिझेल घेतलेलं ते पण सगळीकडे थोडं थोडं करत घेतलेलं. तिथे पण आम्ही ते कॅनमध्ये पण त्यांना रिक्वेस्ट करून फुल घेतलं करून. कारण पुढे गुंजी, नांदू ह्या रोडला कुठेच काही पेट्रोल पंप नाही. धारचुला हे लास्ट ऑप्शन आहे पेट्रोल पंपासाठी. तिथेही 2 पेट्रोल पंप आहे, एक HPचा आहे आणि एक इंडियन ऑइल. पण HPच्या याच्यावर सध्या नसतंच तिथे. पण आम्हाला लकीली येताना HPच्या पेट्रोल पंपावरती डिझेल भेटलं म्हणून आम्ही पहिलं तिथेच भरून घेतलं. इंडियन ऑइलसाठी मग आम्ही थांबलो नाही, नाहीतर कळलं नंतर की पुढे जाऊन इंडियन ऑइलमध्ये डिझेल नाही तर परत प्रॉब्लेम होईल. म्हणून मग आम्ही HPच्या पेट्रोल पंपावर येताना डिझेल भरलं. आणि मग तिथून पुढे आलो आणि मग जॉल GB जे आहे तिथून आम्ही आमचा रस्ता बदलला. म्हणजे येताना त्या रोडने आम्ही आलेलो, कुठून आलेलो आम्ही येताना मुन्शियारीवरून आलेलो. आणि मग नंतर जाताना मुन्शियारीचा रस्ता आम्ही तो वेगळ्या साईडला झाला. तिथून आम्ही पुढे पिथोरागडचा रस्ता पकडला. पिथोरागडचा सिंगल लेन रस्ता होता. सुरुवातीला काय वाटलं नाही,
पण धारचुलावरून जे नंतर गजानननी ड्रायव्हिंग घेतलं आणि जॉन जी बी सोडल्यावर काही वेळाने जो घाट सेक्शन सुरू झाला एकदम हाय लेवलचा, म्हणजे मुन्शियारीचा आणि ओम पर्वत आणि आदि कैलासचा तो वेगळाच आहे, पण हा सुद्धा खूप जवळजवळ 30 किलोमीटरचा घाट सेक्शन होता. भरपूर वरती जातोच आहे, म्हणजे असं नाही की खूप टफ होता, चांगला रस्ता होता. मग तिथे आमचं थोडंसं आम्ही आरामात गाडी घेतली, काही घाई नव्हती आम्हाला. नंतर 3च्या आसपास आम्ही पिथोरागडला पोचलो. पिथोरागडला एक फोर्सचं सर्व्हिस सेंटर आहे, तिथे समीरनी मुंबईच्या सर्व्हिस सेंटरची कॉन्टॅक्ट करून ऑलरेडी त्यांचा नंबर घेतलेला होता. गाडी आता एवढी सगळी जर्नी करून येत होती म्हणून आम्हाला गाडीला जरा चेक करून घ्यायचं होतं तिथे. मग आम्ही त्यांच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट केलेला. 3 वाजता आम्ही तिथे पोचलो. गाडीमधलं जे ॲडब्ल्यू आहे ते टाकून घेतलं. त्याच्यानंतर एअर फिल्टर सगळे क्लीन करून घेतल्या. आम्हाला वाटत होतं तेवढं डस्ट नव्हती त्याच्यामध्ये, पण ते करून घेतलेलं बरोबर होतं, कारण आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करत होतो. आणि गाडीचं नॉर्मल चेकअप त्यांच्याकडून असंच करून घेतलं. मग तिथे त्यांच्याशी भेटलो, समीरने त्यांच्याशी फोटो वगैरे काढला. मग तिथून आम्ही त्यांना थोडंसं जेवणाबद्दल विचारलं कुठे भेटेल. मग त्यांनी सांगितलं इथे तर कुठे नाही, सिटीच्या बाहेर पडल्यावर थोडंसं आहे. मग आम्ही तिथे बाहेर आम्हाला एक हॉटेल लागलं पिथोरागडमधून बाहेर पडताना. हॉटेलचं नाव काहीतरी मॉम्स किचन वगैरे असं काहीतरी होतं. तिथे आम्ही गेलो, जेवलो. 4 वाजलेले. त्यांना आधी विचारलं मिळेल का, तर ते म्हणाले की सगळं जेवण मिळेल, नाहीतर आम्ही फक्त स्नॅक्स खायच्या बेतात होतो. पण ते जेवण मिळेल बोलल्यावरती मग आम्ही चौघांनी जेवणाची ऑर्डर दिली. तिथून जेवून निघेपर्यंत 4:45 वाजले. जेवण तसं फटाफट आलं, जेवण पण छान होतं. 4:45-5ला आम्ही पुन्हा विचार केला की पुढे जायचं म्हणून. म्हणजे ॲक्च्युली सौमीबाई नाभी आले, त्यांनी सांगितलं की पिथोरागडला जाऊन थांबण्यापेक्षा अजून 2-2.5 तास पुढे जा, चंपावत आहे तिकडे. पण चंपावतला पूर्ण तिथे हॉटेल्स तुम्हाला असे भेटतील की नाही माहीत नाही. तर त्याच्या थोडे किलोमीटर आधी लोहा घाट म्हणून आहे, तिथे तुम्हाला चांगले एक हिल स्टेशन आहे एक प्रकारचं, हे व्हॅली आहे एक प्रकारची, ही थंड हवेचं ठिकाण. तर इथे तुम्हाला चांगले हॉटेल्स भेटतील. आणि त्यांनी एक सजेशन पण दिलेलं. आम्ही मग त्याच हॉटेलची कॉन्टॅक्ट केला. आणि दुसरं एक की पिथोरागडमध्ये जेव्हा आम्ही होतो, पिथोरागडमध्ये एंट्री केली तेव्हा तिथे गारा पडल्या, ओले, म्हणजे त्यांच्या इथे तर ओले म्हणतात. तर मी फर्स्ट टाईम गारा बघितल्या. म्हणजे तेव्हा तर त्या टपावरतीच गाडीचा जास्त आवाज येत होता, पडत होता त्या. पण जेव्हा आम्ही लोहाघाटला आमच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये आलो, जस्ट गाडीतून उतरत असतानाच खूप काळोख केलेला होता. उतरत असताना जो पाऊस आणि गारा पडायला लागल्या की आम्ही सामानही काढलं नाही, फटाफट पहिलं आम्ही कसं तरी हॉटेलमध्ये गेलो. नंतर त्या गारा आणि पाऊस थांबल्यावरती मग आम्ही सामान आमचं घेतलं. तसं काही जास्त बॅगा घ्यायच्या नव्हत्या, कारण उद्या सकाळी परत इथून निघायचं होतं. तर आता जेवण वगैरे आम्हाला इथेही चांगलं भेटलं. व्हेज होतं, गार्गीसाठी आणि गजाननसाठी थोडं नॉनव्हेजही मिळालं. तर आमचं सगळं आत्ताचं तर व्यवस्थित झालं आहे. आता बाकीचा उद्याचा प्रवास आमचा पुढचा चालू होईल, पण आता किती टार्गेट उद्या पूर्ण करतोय ते आम्हाला अजून माहीत नाही आहे. म्हणजे आता इकडचे जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांचं असं सजेशन होतं की आम्ही विचार केला बरेलीपर्यंत जाऊन हॉल्ट करायचं. तर ते म्हणतात अरे बरेली तर 3-4 तासात येईल, तुम्ही अजून पुढे जा, तुम्ही लखनौलाही पोचू शकतात, असं ते म्हणाले. तर आता आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे अयोध्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला 12 आवर्स लागतील, तुम्ही इथून अयोध्यालाही राहू शकता. तर आता सकाळी आम्ही किती वाजता उठून निघतोय त्याच्यावरती आम्ही उद्याचं डेस्टिनेशन आमचं फायनल करू. अयोध्येला थांबतोय का त्याच्या आधी कुठे थांबतोय ते. त्यामुळे बाकीचं तुम्हाला उद्याच्या डिटेल्समध्ये कळेल सगळं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.